अरे दादा मला एक म्हणायचं होतं. अरे जर आपण एवढा अभ्यास करून बी जर नापास झालो तर रे. अरे तसं नको म्हणू. अरे मला तर आताच विचार करूनच कस तरी व्हायला लागले. अरे विचार नाही यार, ऐकलं तर बाहेर लय मारते ना आपल्याला. अरे काय करू मग आता, किती बी अभ्यास केला तरी आपण आपल्या थोडी हातात आहे ना. मस्त नाही हातात, पण तसं विचारच डोक्यात नको आणू. आणि तुला तर माहिती बाप बाप कसं आपलं हिटलर वाणी. अरे पप्पाला तिकडे बघितलं तर इकडं माझ्या मनातच कस तरी होतं पार. ते बाप नाही, ते बाप कसं आहे. आणि आपण आहे ना त्याच्या पोटी जन्म घेतलाय, हेच आपलं दुर्भाग्य आहे. आणि बापाला तिकडून येताना बघितलं ना तर मला ताप येतोय. आणि आपल्या वयाचे बघ ना, मित्र मैत्रिणी कसे फिरायला जातात, आणि आपल्याला 1 मिनिट घरातून बाहेर जायचं म्हणलं तरी परवानगी घ्यावी लागते. हाय का कसलं आपलं फ्रीडम. अरे ती आपली शेजारची, तुला माहिती ना ती माझी मैत्रीण कसली राहते. ती 1.5 लाखाचा नुसता मोबाईलच वापरती, कसले कसले कपडे घालती. आणि मला तर इथं पप्पा म्हणले ना हेच घालायचं तेच घालायचं, ते वापरायचं तेच वापरायचं. खरंच बाबा तिचं नशीब आहे, तिने नशीब काढलंय. तिचा बाप खरंच लय चांगला आहे. आणि प्रत्येक पोरांना आणि मुला मुलींना हे असाच बाप भेटावा, नाही तर आपल्यासारखा कधीच नको बाबा. आणि बघ ना एवढं सगळं असून आपल्याला सुख नाही, आपल्या आईला सुख नाही. काय करायचं एवढं सगळ्याचं आपल्याला. आणि नुसतं शिक्षण 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 काय बुध घुसले असं यांच्या डोक्यात मला कळानच. आणि बघ क्लास 1 झालं तरच आपल्याला सुट्टी, नाही तर सुट्टीच देणार नाही. माणूस आपल्याला मारून टाकायला सुद्धा कमी करणार नाही. काय करावं काय तेच कळना. काय रे करायचं आता, जाऊ दे अभ्यास. किती अभ्यास करते. हा ग नाही आत्ताच घेतलं होतं. बरं मी काय म्हणते, चल ना गावात जायचं होतं, दुकानात जाऊन येऊ आपण. नाही तू जाऊन ये ना. आम्ही आपल्याला अभ्यास करायचा नाही का, आम्हाला अभ्यास करायचा. करशील ना अभ्यास सकाळ संध्याकाळ, तू वहीच घेऊन बसते फक्त. चल. नाही अगं पप्पा आले ना मग विचारून तुला सांगते मी. काय ग तुझं सारखं पप्पा पप्पा करते, काय म्हणणार आहे काका, मी सांगते काकांना. चल तू माझ्या नको नको तू तर काहीच बोलू नको ग. आम्ही असं पण आता थोड्या वेळापूर्वीच गावातून आलेलो आहे. दादा सांग ना तिला, मी व्यक्ती कशी जाऊ रे. नाही पण ना तुला तर माहितीये पप्पा कसे तर. तुला बी बोलते ग. आम्हाला बोलते, तुला बी बोलते. मी बोलते ना काकांना. नको मी एक वेळेस आमचा अपमान सहन करू शकतो पण तुझा नाही. जाऊ दे काय नाही होत. चल थोडं तुला काहीतरी खाऊ घालते, पाणीपुरी वगैरे खाऊन येऊ. चल ना. नको अगं खरंच नको. आले असते पण पप्पा तुला माहितीत ना कसे आहेत. हे कुठे गेली का, काय करत होती. स्वयंपाक करत होते. एवढा वेळ लागत तुला स्वयंपाक करायला, 12 वाजले. थोपाड घेऊन इतके वेळ काय करत होती. तुम्हाला गरम गरम चपाती लागते ना म्हणून. गरम गरम चपाती म्हणजे मग एवढा वेळ लागतो काय त्याला. 12 वाजेपर्यंत नाही गुराचं काम नाही कायचं काम. काम काय करते तू नेमकी. तुम्ही ओरडता ना परत. पोरं कुठे गेले. अभ्यास करते नक्की खरं. बघितलं होतं मागाशी. हा खोटं जर बोलत इतकी हानी ना धरून माहित का वाईट ना. शपथ पोरं अभ्यास करते. नाही तर जर का खोटं बोलली ते अभ्यास करते तर ते जाते फिरायला नाही. याला त्याला जीवच मारून टाकीन, सोडायचं नाही. अभ्यास करते. नक्की सांग बरं का, तुला सांगतो मी. पोरं नक्की अभ्यास करतेत का ही नक्की सांग. आणि याच्यातला एक जरी शब्द चोरला ना तर थोडं फोडून टाकीन तुला. सांगितलं म्हणजे अभ्यासच करते. अभ्यासच करते. तुला सकाळ संध्याकाळ तेवढंच काम दिलं मी, फक्त लक्ष ठेवायचं. जर 1 मिनिट इकडे तिकडे झाला जीवच मारून टाकीन तुला. सांगितलं अभ्यास करते सांगितलं. सर्व चालते. खायला भारा भरून जात त्याच्या आईला वलन डोक्याचं. कुठे येतं पोरं. ठेव ना आता, गप्पा तरी मार. मी आले तर नाही बाहेर येत तर मग. बरं तुझ्या म्हणण्यानुसार करतो, पण जर बाबांनी पाहिलं ना तर लय अवघड होईन आमचं. तुम्ही लयच घाबरते बाई बाबाला. एवढं घाबरायचं असतं कुठं. माझे पप्पा बघ बरं. तुझं नशीब चांगलं आहे. खरंच तू नशीब घेऊन आली, त्यामुळे तुला इतके बाबा भारी भेटले. पण मला तुझी लय काळजी वाटते ग. आता काय करणार ना. काय चाललंय रे. बाबा तुम्ही आले. काय चाललंय. अभ्यास करीत होतो. तू काय करते रे इथं. काय नाही, तिला भेटायला आले. तुला अभ्यास नाही का. केलं मी अभ्यास. मग तुला घरीच अभ्यास करायचा आणि इकडे कुठं चालली बोंबलत आमच्या घरात. बाबा गडीभर आलती ती. काय म्हणली तू. काका नका काय म्हणली गडीभर काय. आणि तुला का भाड खाऊ का रे. अभ्यासाचे पुस्तकं बाजूला ठेवून काय झक मारायला पैसे घालतो मी लाख लाख रुपये. हा काय बोलत बसला होता. उद्या शेवटचा पेपर आहे तुम्हाला सांग. जर दोघं पास नाही झाले ना तर मग तुम्हाला जीवच नाही मारेल तर माझी गाठ ना घेऊ परत. तुम्हाला सांगितलं म्हणतात लाखां रुपये खर्च होते. तू तर म्हणले अभ्यास करते म्हणून. काय म्हणली तू.
तू काय म्हणली होती अभ्यास करतेत म्हणून? बाबा आईला काय म्हणली तू तू काय म्हणली होती? गप्पा मारत होती इथं. कुठे गेलती तू? खोटं बोलत होती माझ्या संग? बोलशील खोटं? उठ 2 मिनिटात. बाबा उठ हो साईडला. काय चाललं होतं तुझ्या घरी? निघ. परत जर तू आमच्या घरी दिसली तुला सांगतो अभ्यास सोडून आमच्या पोराला नादी लावायचं नाही. तुझा उद्योग तो बघायचा. तुला तिकडे दुकानात जायची का म्हसनात जायचं तू तिकडे झग मारायची सांगितलं म्हणशील. इथे लाख 4 लाख रुपये फी भरतोय मी माहिती तुला. जरी मी अभ्यास नाही केला तर काय घगमार वावर ऐकून देऊ काय? चुकीचा नाही आपला विकास वागन तू तुपलं बघ. जा परत घर नाही आमच्या पोरांकडे लगेच नाही जायचं. आणि तुला सांगतो तो अभ्यास नाही केला तुम्ही. उद्याचा शेवटचा पेपर तुला सांगतो बघू नको कानफाड पुढील. उद्याचा पेपर जर तुम्ही पास नाही आला तर घरीच यायचं नाही. समजलं का? बाबा पण करीतच होतो ना. करत मग वया ठेवून ती संगप्पा मारत होती ना. मला दिसली नाही. आताच उद्या पेपर आहे माहिती आहे ना. फक्त 8 घंटे राहिलेत. 8-10 घंटे. आणि 8-10 घंटे असे गप्पा मारत बसले उद्या तुमचा बाप पास होईल का? नाही. तुम्ही उद्याच्याला बघा तुम्ही तुमच्याकडे. जर तुम्हाला सांगतो उद्याच्याला पेपर गेला नाही तुम्ही जर पास नाही आले उद्याच्याला शेवटच्या पेपर मध्ये तर मग मी येईन तुम्ही. आणि तुला सांगितलं तेवढंच करायचं समजलं का? खातीला गेली ना यांच्यावर लक्षात ठेवायचं. 1 मिनिट जर इकडे तिकडे गेलं तर माहित वाईट नाही. त्या पूर्ण सांगतो ना थोबड घेऊन तुला काय गावचं होतं तिचं घरात. चायचं बोलून गाय पाण्या वाहनाचे. नको रडू. काय पाप केलं ग आपण. आपलं नशिबात असं आलंय. नशिबात आले काय करणार त्याला. किती जीव लावते मी त्यांना. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं मान ठेवते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं ते म्हणतील तसं वागते म्हणतील तसे करते. पण त्यांना काळजी नाही रे आपली. थोडी सुद्धा किंमत नाही आपली त्यांना. आई आई ग बस तू नको रडू. मला तुमचं वाईट वाटतं रे. माझं काय झालं गे माझी चिमण तुम्ही रे. तुम्हाला काय झालं तर मला नाही बघवणार रे. मी मरून जाईल. तसं नको बोलू तसं नको. काय होत मी यांचं काय करू नाही रे. या माणसाचं नाव तापड स्वभाव आहे. कधी काय करल मारताना पण बघत नाही रे. कुठं लागत काय लागत. मला तर नुसतं दर होता. मग टेन्शन घेऊ. पेपर झाला सगळं नीट होईल. आता शेवटचा पेपर आहे आमचा. तुम्ही चांगला अभ्यास करा बाळांनो. मला अभ्यास करा. त्यांना तसं वागायला तुम्ही भाग पाडू नका. कुणी दिसना ताई. कुणी दिसना. ए ताई ए ताई दिसनात कसे ताई. पोरं पण आहेत बाई. कशी बरी का? चल चल आपण बाहेर बसू. नाही इथंच बरं आहे. ये बस. पोरं बरे आहेत का रे? हा बरे. काय करता? काय नाही अभ्यास. मावशीला बस ना बस. तू पण बस ना. बस. कशी बरी. हा तुझं काय चाललंय? माझं पण चांगलं. धरा. पोरांचे तोंड लय सुकलेत का? रड काय झालं? रडे काय? काय नाही अभ्यास करत होतो. ताई काय झालंय? नाही ते सांग ना. काय नाही आम्ही पडले ना आता. काय झालंय? हा कम रडते झालंय काय? मी पडले लागले मला. कस काय पडली तू? पोरं पण लय सुकल्यावर दिसत. काय झालं? काय झालं इकडे? काय झालं? काय? तोंड कमून टाकलेत. कमून रडते बोल. अगं काय झालं? माझा संसार माझ्या नरक काय करणार का? एवढा पैसा पाणी अजून काय कामाचं नाही. अगं तू किती चांगलं आहे. घर दार तुझा नवरा किती कमवतोय करतोय. नाही ग सगळं ते कवायत असत.
आतून आम्ही नुसतं पोकळ झालंय ग, पोकळ झालंय. अगं पण झालंय काय ते तरी सांग ना, तू रडूच नको ना. हा रडू नको, गप्प रडू नको. अगं आम्हाला सांगा ना नेमकं झालंय काय. बोलत होत ना आम्ही पाहुण्या संग. बसता काय झालं एवढं मोठं लेकरू का म्हणून रडता तुम्ही? अरे बहिणीला नाहीला तू आधार द्यायचा, तू मोठा आहेस ना आता. काय बोलायचं, पप्पा काही करणार लगेच आईला हाणतात का आम्हाला हाणतात. अरे ते सनकीच्या पहिल्यापासून तुम्ही आता तू मोठा आहे समजून घ्यायचं, आईला बहिणीला तो समजून घ्यायचं, सांगायचं बाबा जाऊन द्या सोडून द्यायचं. वाटत असं सांगू एवढं आपट असेल म्हणून. ते माझं ऐकत नाही तर पोरांचं काय ऐकतील ग. आता आयुष्य घातलं ग त्यांच्यासाठी, पण त्यांना थोडी थोडी सुद्धा किव येत नाही ग. पोरांची पण नाही, माझी तर जाऊ दे. आपण काय करतो नेमकं काय कारण आहे? अभ्यास 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 सारखा अभ्यास करायला होतात. काय डोक्यावर पडलंय का अभ्यास अभ्यास? लोक काय झाले अभ्यास करू करू पोरांचं काय होतं काय माहित नाही. पोरं काय सारखे अभ्यासाला बसतो का आपण? त्यांना कुठं येणं जाणं नाही, पाहुणं रावळं नाही, कुठं फिरायला आता नाही. आम्ही सुट्ट्याला नाही होतं म्हणे नाही नाही पोरं माझ्याच घरी राहून द्या, हे करा ते करा. हा बरं आता काय तुला शाळा चालू आहे का? पेपर आहेत ना आता. पेपर राहिले. बरं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, पेपर संपले का तुम्हाला मी जाईन सुट्ट्याला घेऊन. नको नको, त्यांना विचार पहिलं मग मेवणी बाई तुम्ही नका त्याला विचार. तू लय टेन्शन घेते बाई, तू जरा बी जरा अगं माहिती सगळ्या घरात तेच असतंय, पण तू जरा धडकवून जरा धीट राह ना, बोल ना जरा. तू अशी मुळमुळ रडल्यावर लेकरांनी काय करायचं? असं नाही पाहिजे. हा ही नाही असं रडल्यावर लेकरांनी सारखीच रडत यात. आता लेकरांनी काय केलं? एवढे मोठ्याले लेकर येतोय हाताखाली आणि तू खुशाल मुळमुळ रडत, तिथे लेकरांनी काय करायचं? आमचं पान सुद्धा हालत नाही ग. एवढं उठायचं, त्यांच्या म्हणण्यानुसार बसायचं. कसले कसले सुद्धा आम्हाला मोकळीक नाही. 10 रुपये मागायचे म्हणले तरी बाबाला मागावं लागतं. अवघड रे. कुठं जायचं म्हणलं की आधी हाणत्यात, जायचं तर नाही. म्हणजे हाणण्याशिवाय विषयच नाही तुम्हाला अजिबात? काय बोललं की लगेच हाणतात. बरं त्यांनी काही दारू बिरू चालू केली का? नाही ना? नाही तसं काय. पण एवढं स्वभाव कस काय? अरे पोरांना गोटा घरी जर बरोबर गत नाही म्हणजे काय? काय कमाल झाले बाई, बायकून लेकर बोला. काय साडू आलतो. काय बरं आहे का? हा बरं बरं. काय चाललंय तुमचंच काय चाललंय? नाही मग काय रे कमून केस बिस कमून काढली एवढी? काही नाही. हा काय म्हणतो साडू? लय लांब येणं केलं. आलतो बेखाय आलतो पोरांना म्हणलं चला बरेच दिवस झाले आलेलो, त्याच्यामुळे आलतो. हा का? हा काय ना आता उद्याच्याला लास्ट निकाल बी आहे सगळ्याच उद्याच्याला. आता हा आहे मला पोरं आज सांगितलं पेपर आहे, परीक्षा. आता उद्याच्याला निकाल होऊन असं, जाईल. अहो पण दाजी तुम्ही काय एवढं का पोरांना ताईला त्रास देता? काय त्रास दिला? हा कुठे त्रास दिला? त्रास म्हणजे त्यांना आमच्याकडे न्यायचं. आता उद्याच पेपर झाला का तिघांना घेऊन कमून नाही अहो 8-15 दिवस लावा. 5 झाले ना महिनाभर. अहो थोडं पाच झाले का महिनाभर? मग 5 झाल्यावर लावा ना. हा महिनाभर झाले. अहो वातावरण जर शिक बदलन कायम घरात पाच लेकर झाले ना, 5 झाले की त्यांना महिनाभर. त्या पोराला सुद्धा पोरं सोरं फिंडू देत नाही. 5 झाले ना डायरेक्ट रिमांडवर. असं ना नाही नाही नाही. असं असतंय कुठं आमचे लेकर असं असेल पण असं इतका धाक देऊन ते फुकट पोरं- येते काय कोणची गोष्ट? अहो मस्त कष्ट करून आणतो त्यांना पण काम एकाला असते. 2-2, 3-3 लाख रुपये नुसती फी आहे. साडू आहे पण मग आता थोडं 50-50 हजार रुपयाची पुस्तकं येत. ऐकतो यांचं ना. काय काम करून आले काय अहो, तुम्ही? दाजी लेकराला आई बापाच्या कष्टाची जाण तुम्ही असते एक ना. काम करा, तुम्ही माझ्या पोरांना माझ्या बायकोला शिकायची काही गरज नाही. तुम्ही आले पाहुणे रावळ्यावर चहा पाणी प्यायचा आणि 90च्या स्पीडने निघायचं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पाहुणे या नात्याने राहा, पाहुणे या नात्याने खा. अजिबात माझं काहीच म्हणणं नाही. पण जर माझ्या घरात ढवळाढवळीचा प्रयत्न केला तर धन्यवाद, परत माझ्याशी नातं तोडून टाकेल. अहो साडू तसं आम्ही म्हणत नाही तुम्हाला डावळाडवळीचं काय मग प्रश्न त्याच्यामुळे आहे? माझ्या पोरांना तुम्ही सांगूच नका कसं शिकायचं आणि माझ्या बायकोला सांगू नका काय करायचं. समजलं का? त्यामुळे आलेत ना, शेवटी परपंच तुमचा आहे. हा, आता तुमच्या मग पुढं त्याच्यामुळे नाही ना जाता येणार कोणी आम्हाला. कोणी कोणाच्या प्रपंचामध्ये ढवळाढवळ करावं नाही. पण काय बाई? शब्द ऐकले तर बरं झालं असतं. बरोबर आहे ना? अहो पोरं तुमच्या बरोबर एवढं काय काय बोला ना सुद्धा म्हणजे बोलत काय बोलायचं काय संबंधित नाही. त्यांचं काम भलं आणि ते भले. मी एका कामाला लावलं ना, अभ्यास करायला सांगितलंय ना, मग आता आज पेपर आहे बस, तेवढा पेपर द्यायचा, विषय क्लोज. उद्याच्याला निकाल लागेल तो खेळ खालच झाला.
बरं काय नाही 5 झाले होतं लावतात ना हा, महिन्याचे 5 फोन. झाले लोक. हा. तर चहा पाणी घेतला का तुम्ही? हा घेतलं चहा पाणी केला का? चहा पाणी पिल्यासारखं झालं हो. नाही नाही, प्या ना चहा पाणी. चहा घ्या ना. चहा घेऊ जर 2 मिनिटं थांबा. काही एवढी काही नाही. तसं काय नाही, जेवण बिवण करू. काय नाही आम्हाला जेवण करायचं आम्ही जेवण आलतो चहा करते मी. बस शेजारी आलो होतो म्हणून म्हणलं जरा येऊन जावं चक्कर मारून जावं लय दिवस झाले फोन नाही काय नाही साडूची बिल बऱ्याच दिवस झालं भेट हा. नाही काय नाही. बरं बरं चालतंय. मग काय तुम्हाला जायची इच्छा असेल जाऊ शकतो तुम्ही. तसं काय नाही. चल चालतंय या मग. हा पण घ्या तेवढं व्यवस्थित ही करा. चालतंय जातो मी. चल पेपर आहे ना आता. अवघड आहे बाई. 8 पैसे दोघांनी निघायचं आणि नीट पेपर द्यायला जायचं. जेवण दिलं घ्या ना. हा नसेल जेवण दिलं तर जेवायला मला तर वाटतं ताईच्या घरी या त्रास असेल. पटक्यास निघा घरात पटक्यास. होय हो. आमच्या घरी येऊन आम्हाला शांतपणे शिकायला लागले. पोरांना काय पाहिजे काय नाही. हो पहिले मला तर अवघडच परिस्थिती दिसते. अवघड नाही बाई लय त्रास दिसतो काय करता त्या पैशाला आणि पाण्याला आणि त्यांना जर सुखच नाही तर लय मोठा माणूस आहे ना ह्यो जर अरे मला एक सांग ह्यो पाण्याच्या गोठाच त्या पोरांना बरं बघा ना. हा ना किती पोर कशी तोंड घरी आला की पोर आहे ना अशी दाबायला लागली आपल्या आडमन. आणि एवढं मोठं पोरगा 22 वर्ष त्याला एवढा धाक एवढं अरे असतं व्हय? त्याच्या वयाच्या पोरं हिंडत येत फिरत येत आणि नाही काय रे. त्रास आहे बाई या ताईला त्याने ना घरात डांबून पोरं मारायला चालवले बाकीच काय नाही चालवलं. मला नाही वाटत भाई पोरं जर 5-20 झाली तर बरं होईल नाही तर हे मला नाही वाटत घरात ठेवून त्यांना. ते किती त्रास बरं आता त्यांच्याकडे लय. सगळं आहे पैसा पाणी काय कोणतं तुझ्या काय नाही बहिणीची कमी अवस्था त्यांना आहे का? हा. बांगड्या नाही हातात नाही का मला वाटतं हाणलं होतं काय नाही. मला वाटतं ती घरी पण सांगत नसन आई बाबाला कारण बरं जाऊ दे आता काय करणार आपण चला तरी काय करणार. ते जर आपल्याला बी थांबून द्याय ना पूर्ण आज लागेल. काय काकू कधी आल्या? अगं बाई आत्ताच आले बरी तू हा बरी तुम्ही? मी बरी आहे. बरं आहे का? बरं तुझं काय चाललंय? काय नाही कॉलेज चालू व्यवस्थित ना? सगळं व्यवस्थित आहे. कुठे गेली तिकडे? व मग अशी आले होते खुशीकडं हा पण आता थोडं काम होतं ना गावात जाऊन आले. मग बरं ऐक ना मी काय म्हणतोय काय हो? निकाली का उद्या? उद्या नाही पुढच्या आठवड्यात आहे. पुढच्या आठवड्यात? हो. अरे मी आता असं ऐकलं होतं साडू म्हणत होते हा. पोरांचा उद्या निकाली. काय ग ते पोरं लयच अभ्यासाला येड्यावानी करून राहिलेत होते ना पोरं पास आणि निकाल कधी आहे? निकाल आता 2-4 दिवसांनी हाय बर का. पण ते काकांचं लय अवघड झाले अहो. सारखं त्यांना मारतात. त्या काकूला मी माझ्या समोर मगाशी मारलं होतं आणि सारखं अभ्यास करायला असं कुठं असतं का? मगाशी म्हणजे तू कधी गेलती? आम्ही तर आताच जाऊन आलो. नाही एक तास झाला मला जाऊन. बरोबर आपण गेलो ना तेव्हा त्यांना मारलेलंच असणार आहे बहुतेक. मारलं माझ्या समोर मारलं अहो. मला ऐकायचे काय बोलून त्यांनी घरातून हाकलून दिलं. आता पास होता नाही होते अभ्यास करतात बरं का होतील पास आणि जर नाही झाले तर मग- पण घरच्या टेन्शन काम कर बर का काय? निकाल लागला ना की आम्हाला फोन करा. हा नंबर द्या तुमचा. हा हे नंबर दे तुझा. घे 9881. मी करते या नंबरवर. निकाल लागला पण- पहिला फोन आम्हाला कर. हा म्हणजे नको परत ती ना आता असंच असं सारखं हाणते ते पोरांना तर निकाल लागल्यावर काय होतं काय नाही आपल्याला काय सांगता नाही यायचं. पहिला फोन आम्हाला कर. पण त्यांना काकाला कळू नका देऊ मी फोन केला नाही मला नाही मारा. ग बाई नाही तू पण त्यांच्याकडे लक्ष राहू दे. काही जर कमी जास्त दिसलं तर आम्हाला फोन कर. चालतंय. त्याच्यासाठी तुला नंबर दिले. हा हा चालतंय. आणि लक्ष ठेवायचं त्याच्यावर. हा हा चल येऊ का? हो काय अवघड झालंय बाई या घरचं. अवघड म्हणजे ते पोरी हिला हे पोरीला सुद्धा नाही थांबून दिलं त्यांनी. अहो मारलं म्हणते ते आता जण आपण जायच्या आधीच त्यांना मारहाण केलेली दिसते. काय झालं? पास झाले ना? हा कशी? अक्षय बोला ना. आई आम्ही अगं बोल ना. नापास झालो. अरे देवा. नको नाही. अरे ते बाप आता तुमचं काय करून यायचे विचार माझ्या मनात होता. आम्ही तर घरीच येणार नव्हतो. काय सांगायचं ते आल्यावर. आई तू नको टेन्शन घेऊ. बाबा कुठे घरात आहेत वाटतं चप्पलीतच आहे. नाही बाहेर गेलेत जरा. चल चल घरात चला तुम्ही. चला लोक घरात चल. आई पण आता काय करायचं? त्यांना सांगू नका. काय करायचं आता? आहे तूच बघ ना काहीतरी सांग पप्पांना. मी काय सांगू आता? अरे पास व्हायचं ना तुम्ही. तुम्हाला माहिती ना तुमचा बाप कसा आहे. एवढंच मार्काने विषय गेलाय. त्याला जर कळलं ना तो जिवंत नाही ठेवायचं तुम्हाला.
तुम्हाला बी मारून टाकेन आणि मला बी. आय आमच्या पण हातात नव्हतं का, आम्ही जेवढा अभ्यास करायचा तेवढा केला. नाही ग, तुमची काही चुकी नाही त्याच्यात. आणि बाबांचं त्यांनी टेन्शन डोक्यात असून आम्हाला पेपरला काय लिहावं हे पण नाही कळलं. तुम्हाला एवढं टेन्शनच होतं की अभ्यास डोक्यात ठेवायचा की वडिलांची भीती. तिथं केलं की प्रश्न उत्तर आठवायच्या आधी फक्त बाबा वडिलांची भीतीच आठवायची बाबांची. आता काय करण, आम्ही जाऊ का निघून कुठतरी? तुम्ही घरीच. काय लागलं नाही का? नाही आज नाही निकाल. आज नाही निकाल? हा म्हणजे गावातल्या सगळ्या पोरांचा लागला, आपलं काय सेपरेट निकाल एक काय? काय आलं? कुठं कुठं काही नाही, त्यांचा निकाल उद्या द्या. काय आलं? एकदा विचारतो काय झालं? पास झाले ना, मग बस. टक्केवारी किती पडू मला काय घेणं देणं नाही, पास होण्याची मतलब. खाली का बघा, वर बघा ना, काय झालं? अरे काय झालं? हा काय झालं? काय झालं? पास झाले का नाही झाले का काय झालं? अरे बोला नाही, पास नाही आलं तू? त्यांना काय नका बोलू. काय नका बोलू का? पास नाही आले? काय आलं? उठ काय आलं? काय आलं? 2 मिनिटं नका 2 मिनिटं बाजू सरक बाजूला 2 मिनिटं. ऐका उठ रे उठ उठ. काय आलं? काय आलं मला सांगा एक मिनिट. पटक्याच बोला, तोंडाने बोला, पटापटा काय आलं? काय नाही, पुढच्या वर्षी देते ते वाटलंच तर. म्हणजे याचा अर्थ नापास झाली. हा आज समजून घ्या तुम्ही. ऐका ना माझं, चल बाबा. ऐका ना, तू बाहेर ये. ऐका ना माझं, ऐका ना माझं. उठ 2 मिनिटात. काय सांगितलं तुला? हा पास नाही झाली, तुम्ही नापास झाले ना? चल बाबा नको, मारू नका त्यांना, त्यांना मारू नका बाहेर तुम्ही. वय. नका मारू. ऐका ना, बाहेर वय. येऊ नको घरात, तू सांग. मारू नका, मी तुमच्या पाया पडते. ऐका ना, बाहेर वय. ऐका ना, त्यांना मारू नका बरं का, तुम्हाला शपथ आहे माझी. काय आलं? आपले पोर आहेत ते. पास झाले काय? हा? एवढा खर्च केला, भाड खाण्याची. जीव द्या ना, मारा डायरेक्ट. इश पे खाली वाटलं असतं, डायरेक्ट जीव द्या. नका मारू त्यांना. नुसतं फाडायची पकडा. हा खायला प्यायला बरं 2 टायमाला गिळावं लागतं. आराम. आपलेच पोर समजून घ्या ना. वकाळ फोडून टाकली तुमची. नका ना मारू, नका ना मारू. अरे गावाचे पोरं 5 परत बघत इकडे तोंड घेऊन. मारा जीवच मार. उघडा ना, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. अरे मारलं का गं बाई? इकडं. घरी बस. नाही मारलं मला. माणूस आहे काय म्हणे काय माहिती, बापाचं काळीच आहे का नाही. पुढच्या पोरांवर एवढा हात उतरतात का? ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी झाले असते. पण माझ्या सोन्यासारख्या पोरांना एवढं मारलंय. काळजी नका करू बाळांनो, मी आहे ना. आई आहे तुमच्या सोबत, काहीच काळजी करायची नाही. मी आहे ना बाळ, मी आहे तुम्हाला. मी आहे. रडायचं नाही, गप्प बस. मी आहे ना, तुम्ही बसा. तुम्ही काही खाल्लं नव्हतं ना तुम्ही? हा रिझल्टच्या नादात तुमच्यासाठी ना मी काहीतरी खायला बनवते. हा बसा, आराम करा तुम्ही. बसा.
बोल ना का रे अहो लवकर या तुम्ही ते कागद माझ्या मैत्रिणी इथं. काय झालं नाही नाही, लवकर मी काही सांगत नाही, तुम्ही पटकन या इथं. तू पण तिथे जाय का हा मी येतच आहे, लवकर या पटकन. आलो 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 हॅलो काका. हा बोल ना. काका तुम्ही लवकर या इथं. का रे अहो मी काही सांगत नाही, आता लवकर या तुम्ही. आपण 5 झालंय मिनिटात काय? पोहोच. अहो काय होऊन जाईल काका, पटकन या. बरं आलो निघतोय लगेच निघतोय. मला तर वाटतं आता जगण्याला काय अर्थच नाही आपल्या. आता तसं बी मरणारच आहे आपण, आणि आपण स्वतःहून मेलेलं चांगलं त्याच्यापेक्षा. असं दररोज मरण्यासारखं आहे ना, एक दिवस मरू. आता काय करायचं. अरे तो तिथं औषधाची बाटली दिसते. पण आई रे, आता जर आईचा विचार केला ना तर आपलं काहीच खरं नाही. आपण जाऊ पण आईची लय हाल होईल माग. ते तर आहेच रे. कशाला बोलवलंय का अर्जुन मला खुशी अक्षय दररोज उचलत उठत नाही. सर का बाजूला माझ्या पोराला बघा ना काय झालंय. काका खुशी खुशी अरे देवा, काय करू मी. नाही गेली खुशी बेटा उठलं. मला एक मिनिट चेक करू द्या. दवाखान्यात घ्या बरं, चला दवाखान्यात उचला. दवाखान्यात मावशील काय झालं बघते ताईला. ताई उठ गा. मला समजा ना ताई. काय सुधारा नाही यार मला इथं हातात. ताई अहो हिला काय झालं. संजू काका घ्या बाय. होय, संजू काका ताई बाहेर घ्या पहिले, दवाखान्यात न्या. संजू काका घ्यायला चला. मावशी ताई उठ ना. माझी खुशी, माझी खुशी, माझा अक्षय. मावशी खरा मावशी अहो जाऊ दे. दवाखान्यात न्यायचं अगं उठ ना. अगं दवाखान्यात चाललेलं आहे. दवाखान्यात आलं बाई. ए अगं माणूस आहे का? हैवान आहे. अहो लय नालायक माणूस आहे तो लय. आणि त्या दिवशी आलतो ना काय राडा केलता बाई घरात. दवाखान्यात न्यायचंय ना हो. काही नाही झालं जाऊ. वाचतील बघा ना, माझ्या पोरं वाचतील ना. आता काय वाचायचं नाही गेलाय आपण. खुशी ए खुशी बाळा. अक्षय ए खुशी. खुशी ए बा, आई आवाज देते बघ ना. आईचा विचार नाही केला का रे तू. पुढे गेलो. अरे तो मी याला कुठं गेला. त्याच्याकडून 2 दिवसापूर्वी जाऊन येऊन गेलो तू. माणूस आहे का? अरे मारली ना. काय माणूस काही करीन ही अशी अवस्था करून ठेवली. माणूस म्हणायची लाज वाटायला लागली. अरे यामध्ये चिल्यामुळे फुलामुळे तुझ्याजवळ राहत होते मी. तुझ्याजवळ राहायची इच्छा नव्हती माझी. माझ्या सोन्यासारखे पाटील नाही लेकरं घरी आमच्या. इतका नालायक माणूस आहे ह्यो. पोरगी सांगती पोर लय हुशार. किती वाजता तरी लक्षात घुसला ना तर पोरं आमच्या आलेलं पण. अहो दादा,
दिवस रात्र अभ्यास करायची माझी पोरं, पण या माणसाच्या जाचामुळे त्याच्या काय लक्षात नव्हतं राव. भाऊ आता कुणाला अधिकारी करशील कुणाला मोठं करशील. अगं खुशी बाळा आणि पैसा पैसा मी पैसा घालतोय. आता काय करणार आहे तुमच्या पैशाचं? पण संजू काका आपल्याला एक पोलीस कंप्लेंट करावं लागणार आहे. मावशी तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही थोडं शांत राहा. हे घे आणि ना मला तुला ना तुला सोडणार नाही मी. अरे अशी बी सुट्टी नाही त्याची सोडणार नाही मी तुला नाही कोर्टात घेतलं ना जेलमध्ये चढणार आहे आता. या माझी काही लेकरांचं बघा ना दवाखान्यात ऐका, काय करायचं बघा ना. वहिनी आणि ॲम्ब्युलन्स तुम्ही एक मिनिट ऐका. माझी पिल्लं आलं रे काय सांग. माझ्या घरट सोडून गेलं रे माझी पिल्लं. लेकर गेले बरोबर लेकर घालवले. पोलीस स्टेशन एक केस आहे. स्वतःच्याच मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलंय का बापाने. हा आपल्या याला नाही खालच्या याला ना मुलात, माझ्या घराच्या मुलात. जेलची हवा खायची याला ना आदित्य आणून शेवटपर्यंत आता दिवस राहिला ना. काही नाही सडणारच करणारच येतं. माझ्या सोन्यासारखी पोरं गेली याला काय करायचंय मला आता. एवढं मोठं लेकरं बाई आम्ही नेत होतो आमच्या घरी. जीवाच्या मागे लागला होता. अहो पप्पा त्या दिवशी त्यांनी मारलं माहिती का? अरे उठव ना मावशीच्या घरी जायचं होतं त्यांना. उठ ना, अक्षर मावशी घ्यायला आली. परीक्षा झाल्यावर जाणार ना तुम्ही. तुम्हाला शिकवायचं होतं. तुम्ही बोलले असते लेकर ठरायला गेली नसती. काय कमवलं तू आता? ही 2 सोन्यासारखी लेकरं घातली ना हातानी. बाप आहे ना, लोक म्हणतात बाप होऊन बघाव. असा बाप असतो का? त्या दिवशी माझ्या समोर मावशीला आणि पोरांना किती मारलं माहिती का? मी म्हटलं का अगं तुम्ही आजची करता मला हुसकून दिलं घरातून. मला लय माफ त्रास करा, त्या पाहुण्याचा लय त्रास लय नालायक पाहुणा ह्यो. मला माफ करा. आता तुम्हाला एक तर माफ करण्यासारखं आमच्याकडे काहीच राहिलेलं नाही. तुमचं तुम्ही तुमच्या सोन्यासारखे हाताच्या चुके लेकरं. केलेले आहेत. तुमच्या बुद्धीला काय वाटन तसं तुमच्या निर्णय घ्या. एवढे मोठे 22 वर्षाचे लेकर. मी पाप केलंय. मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला हजर होतो. मला न्यायची गरज नाही कोणाला, आणि मला आजपासून राहिले बी नाही. वाटतं का तुला आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांच्या कोणापेक्षा केलं? बाप म्हणून नाही, शिक्षणाचा मी लय मोठा बोजा त्यांच्यावर टाकला. कायमच त्यांची हाल केली. कधी त्यांची मनस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला. आणि मला एक म्हणायचं, तुम्ही शिक्षण त्यांच्याकडून अवश्य घ्या, पण कधीतरी प्रेमाने बी त्यांना घ्या ना. प्रेमाने समजून सांगा ना. आणि सारखं जर तुम्ही टेन्शन म्हणल्यानंतर पोरांना ही करायची पाळी आली. माझ्या माहितीनुसार ही लेकरं खूप हुशार होती, बरोबर. पहिल्या दुसऱ्या नंबरला चालायची, पण त्यांच्यावर असा लादलं गेलं सगळं. हेच पाहिजे. ह्यान जरी पोरं मेंदू भ्रष्ट झाले त्यांचे हुशार होते. आणि आम्ही तरी दुसऱ्या गावची होतो, पण तुम्ही समक्ष बघत असता माझी पोरगी तिला धावायचा माणूस. काय करून बघा. काही राहिलेलं नाही. मी चाललो पोलीस स्टेशनला. काय अवघड केलं बाई. मला माफ करा. मी सगळ्यात लय मोठं पाप केलंय. माझ्या लेकरा बाळांची विल्हेवाट लावा बस, याच्या पलीकडे माफ काहीच म्हणणं नाही. मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला हजर होतो. पाया पडतो मी तुमचे. बघा आता सरपंच मानगडी करावं लागेल. एक मिनिट संजू काका काय सुसाईड केस आहे, पोस्टमॉर्टम होणार त्यामुळे येईन घेऊन जाईन, पण बाकीचं नियोजन करावं लागेल ना. आता माणसं बोलू पोरं बोलू. सगळ्यांना बोलू, आमच्या पाहुण्याला फोन करू. सगळ्या पाहुण्यांना तुम्ही फोन येता करा. का तुमची बोला. नाही हे आता तास 2 तास लागतील. तोपर्यंत सगळ्यांना फोन ॲम्ब्युलन्स पण आली. चल करा.